भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने 5 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। या उपक्रमांत युवा संमेलन, महिला संमेलन, व्यापारी आणि लघु उद्योग संमेलन तसेच प्रबुद्धजन संमेलन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे। या सर्व कार्यक्रमांद्वारे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या संदर्भात नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी नेरूळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले की नवी मुंबईतील युवा, महिला, व्यापारी आणि प्रबुद्ध नागरिकांना एकत्र आणून शहराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मजबूत करणे हा या संमेलनांचा मुख्य उद्देश आहे। या संमेलनांमधून पक्षाच्या जनसंपर्क मोहिमेला नवी दिशा मिळेल, तसेच नागरिकांचा सहभाग वाढवून नवी मुंबई भाजपाची संघटनात्मक पातळी अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। बिरसा मुंडा जे आता आपण इथं बॅनर पाहता यांची देखील 150वी जयंती आहे। सरदार वल्लभभाई पटेलांची देखील 150वी जयंती आहे। ही देखील 150वी जयंती आहे। आता ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी दीपोत्सवाची संकल्पना मांडलेली आहे की आपल्याकडं मंदिरं असतात, आपल्याकडं शाळा कॉलेज आहेत, आपल्याकडं काही स्मारकं आहेत, त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करायची आणि स्वच्छता करून त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा केलायचा आहे, जेणेकरून ती एक आदरांजली ह्या माध्यमातून आपल्याला भगवान बिरसा मुंडांपर्यंत त्या ठिकाणी मुंडांना देता येईल अशा पद्धतीची एक संकल्पना ही याच्यामध्ये आलेली आहे। आणि त्याची कार्यशाळा देखील 5 तारखेला प्रदेशामध्ये आहे, जिल्हा स्तरावर त्याच्यानंतर असेल, परंतु 5 तारखेला ती आहे। त्याचबरोबर 11 तारखेला मग त्यांच्याकडून ज्या सूचना येतील त्या सूचनानुसार 11 तारखेला काही माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम आहेत। अशा पद्धतीचे आम्हाला काल झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये कल्पना दिलेली आहे। संध्याकाळी बघू काय त्या ठिकाणी येतात। परंतु ह्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की जनजातीय स्वाभिमान संमेलन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तो खरा आदरांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जनजातीय स्वाभिमान संमेलन जर घेतला तर त्या संमेलनामध्ये भगवान बिरसा मुंडाची माहिती दिली जाईल। वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आदरांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातील आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी कंपल्सरी जे कोणी आपलं नवी मुंबई क्षेत्र आहे, हा संघटनात्मक जिल्हा आहे आपला। या संघटनात्मक जिल्ह्याच्या अंतर्गत जर कोणी पद्मभूषण त्यांना पुरस्कार प्राप्त झाले असतील, पुरस्काराने सन्मानित केलेले असतील, मन की बातचे आपले कार्यक्रम आहेत जे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून सुरू केलेलं आहे, हे जर त्या ठिकाणी त्यांच्या माती दिल्लीवरून किती कार्यक्रम कोणी केली, किती ह्याच आपल्या कार्यक्रमामध्ये घेण्यात येईल अशा पद्धतीचं आत्मनिर्भर भारत अभियान, त्याचबरोबर सरदार @150, त्याचबरोबर भगवान बिरसा मुंडा हे कार्यक्रम ह्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं जे प्रदेश कार्यालयातून आम्हाला कार्यक्रम आलेले आहेत त्या कार्यक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याबाबतची सूचना आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। आमचे सन्मान्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। पहिला कार्यक्रम आहे सरदार @150 हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंतीनिमित्तानं त्या ठिकाणी पदयात्रेचा कार्यक्रम आमचा आहे। पदयात्रेच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त काही निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे घेतल्या जाणार आहेत, परंतु त्यासाठी सेपरेट पोर्टलचं त्या ठिकाणी विषय असणार आहे। त्याचबरोबर नशामुक्त भारताच्यासाठी त्या ठिकाणी प्रतिज्ञा दिली जाणार आहे, स्वदेशीची देखील प्रतिज्ञा दिली जाणार आहे। त्याचबरोबर त्याच्यानंतरचा आमचा कार्यक्रम आत्मनिर्भर भारत अभियान, ह्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी सगळ्या ही स्वदेशीची कल्पना ही प्रत्येकाच्या मनामध्ये भिडण्याच्या दृष्टिकोनातून सामान्य घटकांपर्यंत त्या ठिकाणी जाण्याच्या संकल्पनेतून ह्या ठिकाणी एक युवकांचा मेळावा, महिलांबरोबरचा संवाद, बचत गटांचं संमेलन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या संमेलने घेऊन प्रबुद्धांचं देखील त्या ठिकाणी संमेलन घेतलं जाणार आहे। तो कार्यक्रम
आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत सगळ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा एक विषय त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपले भगवान बिरसा मुंडा यांची त्या ठिकाणी 150वी जयंती आहे. त्या निमित्तानं त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा आहे. परंतु दीपोत्सव कुठे साजरा करायचा आहे तर आपली मंदिरं आहेत, काही स्मारकं आहेत, काही शाळा कॉलेजेस आहेत, जिथं एक साफसफाई करणं गरजेचं आहे. स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक संकल्पना आहे. त्याचबरोबर जनजातीय स्वाभिमान संमेलन की ज्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीनं आदरांजली वाहण्याची एक संधी मिळू शकते आणि आपल्या संपूर्ण नव्या मुंबईच्या क्षेत्रामध्ये जे कोणी जास्तीत जास्त मन की बातचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्यांचा देखील सन्मान, त्याचबरोबर पद्मभूषण किंवा वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केलेली काही सन्मान्य व्यक्ती असेल त्यांचा ह्या ठिकाणी आपण देखील सन्मान ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार. अशा पद्धतीनं हे 3 कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये 5 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या हे करणं आहे. त्यासाठीची ही तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी देण्यासाठी आपण इथं सगळे बोलवलेलं आहे. धन्यवाद. किती मिनटं झाली?